काय म्हणताय भावांनो, बरं आहे का? मी आपण आले जिम मध्ये बघा. आज थोडं आपलं लेट झालं, 15 मिनिट लेट झाले. वाजले 4:45 वाजता. आपण असतंय 4:30च्या पहिलं. लेट झालं असल्यामुळे लेट झालं, लईच लेट झालं आपल्याला. नमस्कार भावांनो, कसे आहेत तुम्ही? मी आज तर थोडा बरा नाही, कारण की माझं स्टँड तुटले व्हिडिओ शूट करायचा. त्याच्यामुळे आपण आज हातात करतोय. आपलं वॉर्मअप झालंय कम्प्लीट. तेव्हाच माझं स्टँड तुटलं, त्याच्यामुळं मला टाइम नाही भेटला. मला भेटतोय तरी आज दिवस आहे आपला 110 आणि आपले राहिलेली बघा दिवस 10 दिवस बाकी राहिले. लवकर ते पण दिवस कंप्लीट करू आणि आपलं जिमचं टायमिंग चेंज करू. आज मारणार आहे बायसेप. ते टाइम नाही भेटणार आपल्याला बोलायला, की पहिलेच टाइम झालाय आणि तुम्ही थंबनेलमध्ये बघितलं असं टाइम का आपल्याला का लेट झालं काय नाही. तरी बघू का होते. तर वॉर्मअप राहिला अजून, ते पण कंप्लीट करू. मग तुम्हाला भेटलं तर नाही भेटू. आता मी कन्फ्यूज आहे, कारण की स्टँड तुटले. आपल्याला सपोर्ट घ्यावं लागतं मित्राचा. बघू ना काय म्हणते काय नाही. पण वर्कआउट करायचं आहे. तर चला मी थोडा आपला वॉर्मअप कंप्लीट करतो. भेटतो मग वॉर्मअप कंप्लीट झाला. मी भावांनो, आपला आत्ता वॉर्मअप कंप्लीट झाला. एक सेट राहिला, सेट कंप्लीट केला. आपण मारणार आहे बायसेप. आता बोलावं काही कळलं नाही गेले, कारण की मूड खराब झाला स्टार्ट होण्याचंच पहिलं. आपलं स्टँड एक तुटला, एक लेट झाली. दिवसच खराब आहे बुधवार. तर आपला बायसेपला पण माझी खरं सांगायला काय असं वाटतं की बायसेप मारच लागते आपल्या बॉडीसाठी. तर बघा एकदम कन्फ्यूज झाले. आजपासूनच माझा दिवस खराब आहे एकदम. आता बायसेपला कसं ते काय नाही, स्टँड पण नाही आता. तर जसं पण घेऊ आपण, मारायचं असते. माझ्यासाठी आज बायसेप मारतो. मला काहीतरी मारणार होता आज, त्यामुळे मला तो बायसेप मारतो. त्याचं पण सोबतच होईल. बघू का होते काय. आता घेऊ आपण पहिली एक्सरसाइज. बोलायचं कळलं नाही गेलं मला काय बोलावं, कारण की पहिलेच मूड खराब आहे आणि दिवस पण खराब आहे आपला. मला भेटतो 2 मिनिटांनी. वापस आला आहे. 2 मिनिट रेस्ट केला आपण. मला म्हणत 2 मिनिटाच्या नंतर येतो. चला आता मार घेऊ पहिली एक्सरसाइजसाठी. चला मार घेतलं बघा. तर चला लवकर जाऊ. तरी आपण पहिल्या सेटला बघू. मित्रासाठी 2.5 घ्यावं लागतील आणि आपल्यासाठी 5 घ्यावं लागतील. तर मी पहिल्या सेटला 5च घेतो आणि नंतर मित्राच्या सेटला 2.5 घेऊन ठेवतो. ते चला 5 घेतो. मारतो आणि पहिलं सेट कंप्लीट आणि दुसरं सेट कंप्लीट झाला भेटतो. तरी चला पाय आणि दुसरं सेट कंप्लीट झालं. पहिल्या सेटमध्ये बघा आपण मारलं 20 मारलं होतं 5-5. दुसऱ्या सेटला 2.5 वाढीनं आणि मारलं आपण तर 12. बघा चुकीचं नाही मारलं. त्यावेळेला आपण याबद्दल आपली बॉडी मुवमेंट नाही केली म्हणजे माग करत. तरी आपला तिसरा सेट बाकी आहे अजून. तर अजून होतो बघा 2.5 वेट इकडे 10. हप्त्यामध्ये आपण मारलं तर बघा 5 मारलं. या हप्त्यामध्ये बघू आपण आपल्याला किती जगत काय नाही बघा. तरी माझ्या मतेने ती खराबच आहे आणि राग तर भरपूर आहे. 7 ते 8 मार्च प्रयत्न करतो. आपण तिसरा सेट घेऊ. तिसऱ्या सेटला किती होतं काय नाही. Sorry ass DJ. You can get some. तुम्ही तिसरा सीट बघितला असं बघा. आपण मारलं 7 मारलं किंवा मारतो. मित्रांना व्हिडिओचा स्पोज म्हणजे व्हिडिओच बंद केला. आपण 8 मारलं. तुम्हाला म्हणत 8च मारतोय. मारला आपण म्हणजे 6 एकदम मारले आणि 2 फक्त माझी बॉडी मागे पुढे झाली. तर नेक्स्ट टाइम जायचा प्रयत्न करू. तरी आपली पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली. बायसेपला पण प्रेस चांगला पाहिजे पेक्षा तर आपण त्यामध्ये एकदम बेस्ट मारला. बघा कालचे वर्कआउट आणि परवाचं वर्कआउट झाला आहे. मी तुम्हाला शोल्डरचं सांगितलं आहे ना, त्याला जास्त प्रेस पडला आणि इंजुरी पण झाल्या आपल्याला. त्याचं पण व्हिडिओ लवकर टाकतो मी. तर टाकते नसता नाही टाकत. तर चला आता आपण दुसरा सेट घेऊ. मी रेस्ट करतो आणि नंतर भेटतो. सॉरी बरं का, मला म्हणत त्यांनी दुसरा एक्सरसाइजला भेटेल असं नाही झालं, कारण की आपण दुसऱ्या एक्सरसाइजचा पहिला सेट कंप्लीट झाला तुम्हाला भेटतो. या सेटमध्ये आपण मारला 25 मारलं आणि वेट होतं फक्त 5 किलो. मी म्हणलं चला आता छोट्यापासून सुरुवात करा. तरी दुसऱ्या सेटला घेणार मी 7.5 आणि बघू किती जमत काय. आणि दुसरं सेट कंप्लीट झाल्यावर तुम्हाला भेटतो. त्या भावांनो आपल्या दुसऱ्या सेटला किती मारला सर. तर आपण प्रत्येक टायमाला पहिल्या सेटमध्येच असते आपल्याला
7.5 आणि मागच्या 15 ते 20 मारत आहे. आणि यामध्ये आपला थोडा फरक पडला, म्हणजे आपण पहिल्या सेटला घेतलं तर 5 आणि दुसऱ्या सेटला घेतलं आता 7.5. आपण मारला आहे 22 मारले, गेल्यापेक्षा जास्त, म्हणजे गेल्या हप्त्यामध्ये कमीच मारायचा. त्यामध्ये थोडं आपण चेंजेस केले वर्कआउटमध्ये. आणि आपला तिसरा सेट बाकी आहे, तर तिसऱ्या सेटला 10 घेऊ. आणि बघा आपण प्रत्येक टायमाला म्हणलं तर तिसऱ्या सेटला 10 असते ना, गेल्या हप्त्यात आपण 10च मारले. आणि वेट होतं बघा 10 किलो आणि 10 रॅप मारले. आता वेट राहणार 10 किलो. आता बघू रॅप किती होतात का नाही, मी थोडं कन्फ्यूज होला. तरी चला तिसऱ्या सेट झाला भेटू, म्हणजे कंटिन्यूस ठेवू. आपला तिसरा सेट कंप्लीट झाला आहे. मला बघितलं आपण जास्त नाही मारू, रिक्षा मारलं तर बघा आपण 12 मारला. व्हिडिओ आपण पोस्ट केला साठी आपण सपोर्ट घेण्यासाठी आपण व्हिडिओ म्हणजे थांबविला. पण मारला टोटल 12, प्रॉपर मारले 12. माझी मुवमेंट नाही झाली मासा असं एकदम, कारण की आपल्यात थोडी एनर्जी वाढत जाते. आणि सांगितलंच आहे पहिले मी, आपली एनर्जी वाढते. तरी आपली दुसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. आता आपण घेऊ तिसरी एक्सरसाइजला घेऊ. टाइम कमी आहे.